सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत आहेत। मॅडम, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही जी मागणी करत आहात, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ही मागणी आहे, तुम्ही अद्यापही या मागणीवरती ठाम आहात का? अगदी खूप ठाम आहे, कारण मला खात्री आहे की जोपर्यंत यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणात काहीही होणार नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता हे जे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे कुठेतरी वाट पाहतायत की माध्यमं कंटाळतील, लोक कंटाळतील, हा लढा बाजूला हळूहळू होईल आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांना आणि या दोघांनाही वाटतंय की धनंजय मुंडे यांना आपण वाचवू शकू, तर तसं आम्ही होऊ देणार नाही। आता शेवटचा एक त्यांनी जो प्रयत्न केला भगवानगडावर जायचा, त्यानंतर देखील आपण बघितलं की प्रत्येकाची प्रतिक्रिया किती तीव्र होती। देशमुख कुटुंब त्यांना भेटायला गेलं, वैभवी आणि धनंजय देशमुख यांनी अनेक गोष्टी नामदेव शास्त्रींपुढे मांडल्या आणि त्या प्रत्येक त्यांनी पुरावे दिले, FIR दिले की एवढी ही जी माणसं आहेत तर त्यांची मानसिकता तुम्हाला समजून घ्यायची आहे, पण त्यांनी जे कृत्य एक नाही अनेक केली आहेत ती तुम्हाला पाहिजे नाहीयेत। तर अशा सगळ्या त्यांच्या मनातल्या व्यथा त्यांनी मांडल्या। मला नामदेव शास्त्रींना हेच विचारावंसं वाटतं की तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यात आणि त्यांच्या हृदय अंतःकरणातले भाव कळले, तसे अंतःकरणातले भाव यांच्या पण कळले असते तर खूप बरं झालं असतं। म्हणून मी असं ठरवलंय की आता एक मोठा खुलासा मी उद्या करणार आहे आणि त्याचे पेपर्स घेऊन मी स्वतः आता भगवानगडावर जाणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला नाहीये का, तर धनंजय मुंडे फार जवळचे आणि जुने मित्र आहेत म्हणून, आणि अजित पवारांनी देखील राजीनामा घेतला नाहीये, ते जवळचे मित्र आहेत म्हणून आता मला असं वाटतं की अंतःकरण बघितलं, डोळे बघितलेत, आता पुरावे बघा आणि आता तरी त्यांचा राजीनामा घ्या। आणि तो खरं तर भगवानगडाहून खरंच घेतला गेला पुरावे पाहून, तर मी म्हणेन की खरंच भगवानगडांनी आज पूर्ण बीडचीच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची एक दिशा देण्याचं काम तिथून जर घडलं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला तर अतिशय बरं होईल।